नमस्कार, मी लतिका। आज आपण मस्त असा गोड पदार्थ बनवूया। त्यासाठी बघा एक भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी गूळ घेतलेला, थोडंसं दाबून घेतलेलं आहे। जर गोड पाहिजे असलं तर तुम्ही थोडंसं जास्त घालू शकता। आणि हा बिन केमिकल गूळ आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। पाणी पण आपल्याला अर्धीच वाटी टाकायचं आहे। जेवढा गूळ आहे तेवढंच पाणी टाकायचं। आणि हे मी गरम करून घेते। गूळ बघा मी वितळून घेतलेला आहे। आता ह्याच्यातच मी काय करणार आहे माहिती आहे का, हे आपलं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। थोडेसे तुकडे करून खिसून जरी घेतलं तरी चालेल, नाहीतर तुम्ही ओलं खोबरं जरी घेतलं तरी चालेल। आता हे काय करणार आहे, मी थोडा वेळ असंच झाकून ठेवणार आहे। थंड झालेलं आहे बघा। हे थंड होईस्तोवर तसंच ठेवायचं, म्हणजे जे आपलं हे टाकलेलं होतं ना सुक्कं खोबरं, ते पण थोडंसं सॉफ्ट होईल। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा वाटी गच्च भरून असं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा 0 नंबरचा पण तुम्ही टाकू शकता। 2 विलायची एकदम बारीक अशा कुटून घेतलेल्या आहेत। थोडंसं जायफळ खिसून टाकलं तरी चालेल। 1 चमचा तूप टाकायचे आणि हे काय करायचं माहिती आहे का, आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। जर काय खडे वगैरे असले तर खाली राहील। आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेतलंय बघा, अशा पद्धतीत बघा झालं पाहिजे आपल्याला। आणि जर तुम्हाला थोडंसं पाणी लागलं का नाही तरी तुम्ही टाकू शकता, कारण अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी आपण पाणी टाकलं, तर थोडंसं लागलं तर टाका मग पाणी एका वाटीसाठी। वाटी गच्च भरून घेतली होती। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी इनो, एकदम थोडासा घेतलेला आहे। त्या जागी तुम्ही बेकिंग सोडा पण घेऊ शकता, आता खायचा सोडासुद्धा तुम्ही थोडंसं घेऊ शकता। त्यावर टाकणार आहे थोडंसं पाणी आणि लगेच मिक्स करायचं। इनो टाकल्यानंतर बघा मी लगेच मिक्स करून घेतलेलं। ह्याच्या अगोदर पण मी 2-3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, पण आज माझं असं खायचं मन झालं होतं म्हणून हे बनवते। तर आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवलं आहे बघा गरम करायला, आणि आपल्याला ह्याला तेल का नाही चांगलं गरम पाहिजे। आणि त्यात आपण सोडून घेऊया, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे सोडायचे बघा। अशा पद्धतीमध्ये मस्त होतात बघा एकदम। सोडून घेते मी। आता जेवढे बसेल तेवढे सोडून घेतलेले आहेत। जर थोडंसं तेल टाकलेलं आहे, जास्त काही तेल टाकलेलं नाही आहे। थोडं जास्त जर तेल टाकलं का नाही तर अजून जरी जास्त टाकले तरी आपण असं चालू शकते। तर बघा हे आपाप हालतात बघा, काय हे का मस्त होतात। ह्याच्या अगोदर मी साखराचे टाकलेले आहेत, गुळाचे टाकलेले आहेत। आज असं मनात होतं की आपण खावं, आज बरेच दिवस झालं असं खायला झालेलं नाही आहे, तर मी आज बनवलेले आहे। तुम्ही पण एकदा, आता मुलं जर घरात असले तर जरूर बनवा, छान लागतात। आणि मी पहिले बनवलेले आहेत बघा, त्यात काही टाकलेलं नाही, सोडा वगैरे काहीच नाही। आज आपण हे इनो वापरून बनवणार आहे। मस्त झालेलं आहे बघा। असे चांगले फ्राय करून घेऊया आपण त्यांना। मस्त असा गोल्डन कलर आला पाहिजे बरं का, लगेच काढून घेऊ नका। असं साईडने असं हलवत राहायचं, कुठं कुठं असं थोडं थोडं असं भाजतं, असं सगळीकडून लालसर असे झाले पाहिजे ते। असे हलवत राहायचे बघा, म्हणजे सगळीकडून साईडनं सुद्धा असे होतात बघा। आता हे आपण काढून घेऊया। मस्त झालेत बघा, गोल्डन कलर चांगला आलेला आहे। असं लालसर दिसले की काढून घ्यायचे। आता तुम्ही विचाराल की इनो टाकला आहे म्हणजे तेलकट होतात का? बिलकुल तेलकट नाहीत होत बघा, एकदम असे सुक्के सुक्के होतात बघा। मस्त असे झालेत बघा। मस्त असे बघा सगळे बनवून झालेले आहेत, एकदम टमटमीत फुलतात। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2 चमचे रवा टाकू शकता। जर तुम्हाला इनो आवडत नसेल तर बेकिंग सोडा, खायचा सोडा जरी टाकला तर चालतील। नाहीतर बाकीच्या मी सेम रेसिपी अशा पद्धतीच्या पण बनवलेल्या आहेत, तुम्ही बघा। त्याच्यामध्ये मी इनोचा वापर केला नाही, हे मला आज खायचं होतं म्हणून मी बनवलेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।